आज ना आपण सगळ्यांना आवडणारी अगदी 10 ते 15 मिनटात तयार होणारी शेंगदाणे घालून मेथीची भाजी तयार करूया. तर मी इथे कढई तापवत ठेवली. त्यात 4 चमचे तेल टाकले. त्याच्यामध्ये 7 ते 8 मिरच्यांचे तुकडे आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घातल्यात. त्या ठेचून घातल्यात. लसणीच्या पाकळ्या गुलाबी झाल्यानंतर त्यात निवडून स्वच्छ धुतलेली मेथीची एक जुडी त्याच्यावर घातली आहे. भाजी चांगली परतून घ्यायची आपण. भाजी परतल्यानंतर झाकण ठेवायचे. झाकण ठेवल्यानंतर आपण गॅस एकदम बारीक करणार आहोत. भाजी आपण 2-3 मिनटासाठीच वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढल्याने भाजीची जी क्वांटिटी आहे ती कमी होते. बघा, बघितलं भाजी केवढी कमी झाली आहे. पालेभाज्या नेहमी ना अशा शिजल्यानंतर बऱ्याच कमी होतात. म्हणून मीठ टाकताना त्याच्यामध्ये बेताचंच मीठ टाकायचं आहे. जास्त मीठ टाकायचं नाही तर खारट चव येते. आता ही भाजी परत चांगली परतून घ्यायची आहे. परतल्यानंतर ह्यात 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट टाकायचं आहे. अगदी गच्च भरून टाकायचं आहे म्हणजे सगळ्यांना पुरते आणि भाजी पण चवीला होते. कंजूसी केली तर भाजी थोडीशी कडवट होते. भाजी आता पुन्हा चांगली परतून घ्यायची आहे. दाण्याचा कूट पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. आता यात आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आणि त्याने काय होईल, भाजी पण चांगली शिजेल आणि दाण्याचा कूट पण चांगला त्याच्यामध्ये एकजीव होईल. पाणी टाकल्यानंतर गॅस परत बारीक करायचा आहे. आपण गॅस बारीक करून भाजी आपण चांगली 5 ते 7 मिनटासाठी शिजून द्यायची. भाजी 5 ते 7 मिनटात व्यवस्थित शिजते. बघा, तुम्ही आता बघालच की भाजी मस्तपैकी शिजली आहे, पण त्यात पाणी शिल्लक राहिले. आता हे पाणी आपल्याला फास्ट गॅसवरती आटवून घ्यायचं आहे. जास्त आटवायचं नाही, नाही तर भाजी एकदम कोरडी रुखी होईल. म्हणून भाजी तिथेच उभं राहून आपल्याला हवी तशी कोरडी करून घ्यायची. ही बघा, भाजी आपली तयार आहे. आता ही भाजी गरमागरम आहे अशीच ताटात काढायची. भाजी पोळी भात कशाबरोबर पण आपण